प्राणायाम 8 प्राणायाम आहे. त्यापैकी आपण आज अनुलोम विलोम या प्राणायामाची माहिती घेऊ. अनुलोम विलोम केल्याने अनेक फायदे होतात. सगळ्या व्हेन्स मोकळ्या होतात, रक्तप्रवाह सुरळीत होतो. कुठेही ब्लॉकेज असेल तर ब्लॉकेजसुद्धा यांनी निघून जातो. अनुलोम विलोम करताना कुठल्याही आसनात बसा. 3 आसन आहे: सुखासन, सिद्धासन आणि पद्मासन. आपण जे बसलो आहोत आहे सुखासनमध्ये बसला. दोन्ही हात आपल्या एक तर ध्यान मुद्रा म्हणतात याला, किंवा मग ज्यांना वाताचा त्रास असेल त्यांनी आपली वायू मुद्रा लावायची. हेच बोट अंगठ्याच्या मुळाशी लावा. त्याच्यावरती अंगठा ठेवायचा, 3 बोटं सरळ ठेवायचे. हे दोन्ही पंजे आपल्या घुटण्यावर ठेवायचे आहे. तसाच उजवा हात उचलून उजवी नासिका बंद करायची. डावीतनं लांब श्वास घ्यायचा, लांब श्वास डावीतनं. नंतर उजवीतनं श्वास सोडून द्यायचा. पुन्हा उजवीतनं श्वास घ्यायचा, डावीतनं श्वास सोडायचा. 4 ते 5 सेकंद श्वास घ्यायला, तेवढाच वेळ का त्याच्या दुप्पट वेळ श्वास सोडायला. संथ श्वास घ्यायचा आणि संथ श्वास सोडायचा. श्वास घेता येतो आपला बेंबीच्या देठापर्यंत श्वास गेला पाहिजे. जिथं आपलं मूलाधार चक्र आहे तिथपर्यंत श्वास गेला पाहिजे. श्वास सोडताना सुद्धा आपल्याला तिथून श्वास सोडायचा आहे. किती ते आपल्या शरीरात व्हेन्स आहे, त्या व्हेन्स पूर्ण ॲक्टिव्ह होतात. ज्या काही मृतावस्थेत गेल्या असेल, काही दबल्या असेल, त्या व्हेन्ससुद्धा यांनी अनुलोम विलोमनी ॲक्टिव्ह होतात. पूर्ण हार्टला असेल, मेंदूला असेल, रक्तप्रवाह असेल, ऑक्सिजन असेल, हा सुरळीत पोहोचतो. आपण व्याधीपासून खूप लांब राहतो. छोट्या छोट्या व्याधी तर अलगद निघून जातात, पण ज्या मोठ्या व्याधी असतात, हार्ट अटॅक असेल, मेंदूचा घात असेल, पॅरालिसिस असेल, अशासुद्धा रोगापासून आपण अनुलोम विलोममुळे वाचू शकतो. मन शांत ठेवतो. कितीही BP वाढली असेल, BP कमी झाली असेल, ती BP संतुलित ठेवण्याचं काम हे अनुलोम विलोम करतो. मनातील वाईट विचार काढून नवीन विचार, चांगले विचार आपल्या मनात राहतात. तुमची एक शक्ती वाढते. सकारात्मक शक्ती वाढली की ॲटोमॅटिक तुमचं शरीर चांगलं राहतं, आपण निरोगी राहतो. मग आपल्याला अनुलोम विलोमसुद्धा फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा क्रिया घ्या. लांब श्वास, ह्याला संजीवनी प्राणायाम सुद्धा म्हटलेला आहे. एक आपल्या शरीरात संजीवनी टाकतो. संजीवनी बुटी जसं काम करतं तसं हे अनुलोम विलोम सुद्धा काम करतो. पूर्ण नवीन श्वास आपण घेतो, जुना श्वास बाहेर सोडून देतो. जो शरीरात काही घाण श्वास असतो आपल्याला तो सगळं दुर्गंधी फेकून द्यायची आहे. नवीन श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. यांनी आपली ॲटोमॅटिक तुमची एनर्जी वाढते, दिवसभर स्टॅमिना वाढत असतो. मग आपल्याला अनुलोम विलोमसुद्धा फार महत्त्वाचं आहे. हे 8 प्राणायाम आहे. 8ही प्राणायाम नियमित करायचे असतात. भस्त्रिका प्राणायाम, कपालभाती प्राणायाम, बाह्य प्राणायाम, त्यामध्ये उज्जयी प्राणायाम, त्यानंतर अनुलोम विलोम, भांबरी आणि उद्गीत, शीतली आणि शीतकारी प्राणायाम. हे 8 प्राणायाम आहे. 8 प्राणायाम आपण नियमित करायचे असतात. त्यापैकी 5 प्राणायाम फार महत्त्वाचेच आहे. भस्त्रिका प्राणायाम, कपालभाती प्राणायाम, त्यानंतर अनुलोम विलोम, त्यानंतर भांबरी आणि उद्गीत. हे 5 प्राणायाम जर नियमित अर्धा तास जर आपण केले तर निश्चित आपण निरोगी राहू. कुठलाही व्याधी आपल्याजवळ येणार नाही. BPचा त्रास नाही होणार, शुगरचा त्रास नाही होणार, कंबरदुखी कमी होईल, सगळे त्रास कमी होतात. यासाठी आपल्याला प्राणायामाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद.